सुहानी हट्टाने म्हणाली, मला काही माहीत नाही, पण लाईट बंद होणार नाही आणि तुम्हीही इथून जाणार नाही. मग सम्राट वैतागून उशी उचलतो आणि चेहऱ्यावर ठेवून झोपण्याचा प्रयत्न करतो. अजून फक्त 5-10 मिनिटं झाली असतील, तेवढ्या सुहानीचा आवाज पुन्हा सम्राटच्या कानावर पडला. मिस्टर सडू, ऐका ना. सम्राट मुद्दाम दुर्लक्ष करून पडून राहिला. सुहानी उठून त्याच्या जवळ आली. त्याच्या चेहऱ्यावरची उशी बाजूला करत म्हणाली, मला माहीत आहे तुम्ही जागे आहात. सम्राट चिडून उठला. काय प्रॉब्लेम आहे तुझा? ना तू स्वतः झोपतेस ना मला झोपू देतेस. सुहानी निरागसपणे म्हणाली, मला भूक लागली आहे. क्षणभर तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहून सम्राट शांत झाला, पण लगेच रागाने म्हणाला, मग मी अर्ध्या रात्री तुझ्यासाठी जेवण बनवू? किचनमध्ये जा आणि जे मिळेल ते खा, पण मला त्रास देऊ नकोस. मला एकटीला जायला भीती वाटते, तुम्हीही चला ना, ती म्हणाली. सम्राटने तिच्याकडे रागाने पाहिलं, पण तिला त्याचा काहीच फरक पडला नाही. सुहानी पुन्हा म्हणाली, जर मला खायला मिळालं नाही ना, तर मी आजोबांना सांगून टाकेन. सम्राट कपाळावर हात मारत म्हणाला, हे देवा, एक ही आणि हिचे आजोबा. शेवटी तो उठला. ठीक आहे, चल. सुहानी लगेच त्याच्या शर्टाला धरून त्याच्यासोबत चालू लागली. बाहेर हॉलमध्ये अंधार होता. ती घाबरून मोठ्याने म्हणाली, इतका अंधार कोण करतं? सम्राटने पटकन तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाला, हळू बोल. सगळ्यांना उठवणार आहेस का? स्वतः तर झोपत नाहीस, निदान दुसऱ्यांना तरी झोपू दे. त्याचं बोट तिच्या ओठांवर लागताच सुहानीची धडधड वाढली. तिने नजर खाली झुकवली. सम्राटची नजरही क्षणभर तिच्या निरागस चेहऱ्यावर थांबली, पण लगेच तो भानावर आला. मग दोघं किचनमध्ये गेले. सम्राट म्हणाला, पाहून घे तुला काय खायचं आहे ते. मग सुहानीने फ्रीज उघडून पाहिलं आणि नाराज होऊन म्हणाली, चॉकलेट किंवा पेस्ट्री नाहीये का? सम्राटचा संयम आता सुटला. तो चिडून म्हणाला, 5 स्टार हॉटेलमध्ये नाहीयेस तू, जे आहे ते गप्प बसून खा. सुहानी लगेच म्हणाली, जर तुम्ही मला ओरडलात ना, तर मी आजोबांना सांगून टाकेन. माझ्या घरी तर कायम केक पेस्ट्री असायची. इतक्या दिवसात मी एकही खाल्ली नाही. ती अगदी लहान मुलीसारखी तक्रार करत होती आणि खूप सुंदर दिसत होती. पण सम्राट मात्र दगडासारखा उभा होता. तो म्हणाला, मग आता काय हवंय? एवढ्या रात्री मी पेस्ट्री आणायला जाऊ? सुहानी म्हणाली, गरज नाही, मी मॅनेज करेन. त्यानंतर तिने स्वतःसाठी चहा बनवला, सँडविच तयार केलं आणि विचारलं, तुम्ही पिणार का? सम्राट म्हणाला, मी चहा नाही पीत. जे करायचे ते लवकर कर. चहा बनवून झाल्यावर तिने चहाचा कप आणि सँडविच ट्रेमध्ये ठेवलं आणि ती ट्रे घेऊन दोघं पुन्हा खोलीत आले. सम्राट स्टडी रूमकडे जायला निघाला. इतक्यात सुहानी त्याच्या समोर उभी राहत म्हणाली, आता कुठे चालला तुम्ही मला सोडून? नाही, तुम्ही कुठेही जायचं नाही. मला अजूनही भीती वाटते. ती त्याला पुन्हा सोफ्यापर्यंत घेऊन गेली. सम्राट मनात कुरकुरत ब्लँकेट ओढून झोपला. सुहानी मात्र निवांत चहा सँडविच खात बसली. थोड्याच वेळात ती बेडवर जाऊन शांत झोपली. सम्राटने ब्लँकेटमधून चेहरा बाहेर काढून तिच्याकडे पाहिलं आणि मनात म्हणाला, माझी झोप बिघडवून स्वतः निवांत झोपलीये. डिस्गस्टिंग. पण आता त्याला झोप येत नव्हती. थोड्या वेळाने सकाळ होणार होती, तरी तो जागाच होता. तो उठून बसला आणि सुहानीकडे पाहत म्हणाला, फक्त 4 दिवस झालेत आणि हिने माझी अशी अवस्था केली आहे. पूर्ण आयुष्य हिच्यासोबत कसं राहणार मी? नो वे, हिचं काहीतरी करावंच लागेल. तेवढ्यात त्याच्या नजरेस पडलं की ती थंडीने आकसून झोपली होती आणि तिचं अर्ध ब्लँकेट खाली पडलं होतं. किती केअरलेस आहे ही मुलगी, तो म्हणाला. पहिल्यांदा तर त्याने दुर्लक्ष केलं, पण मन मानलं नाही. तो उठला आणि तिच्या जवळ गेला आणि हळूच तिच्यावर नीट ब्लँकेट पांघरून दिलं. त्यानंतर तो शांतपणे स्टडी रूम मध्ये निघून गेला, कदाचित तिथे तरी त्याला झोप लागेल म्हणून. थोड्याच वेळात पूर्ण सकाळ झाली होती. जिथे सगळेजण उठले होते, तिथे सुहानी मात्र अजूनही निवांत झोपली होती. सम्राटही ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला होता. तयार होऊन तो स्टडी रूम मधून बाहेर येतो आणि नको असूनही त्याची नजर पुन्हा सुहानीवर जाते. सुहानी झोपेतही खूप निरागस दिसत होती. त्याला अचानक काल रात्रीच्या तिच्या सगळ्या गोष्टी आठवतात. इथे भूत आहे, मी एकटी राहणार नाही, इथेच थांबा, मला भूक लागली आहे, इथे पेस्ट्री नाहीये का? सुहानीच्या त्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात फिरू लागतात आणि तिच्या त्या निरागस खोड्या आठवताच कधी त्याच्या ओठांवर हलकसं असू उमटलं, त्यालाच कळलं नाही. अनुजाशिवाय जर कोणामुळे तो हसला असेल तर ती फक्त सुहानी होती.
पण पुढच्या क्षणी तो पुन्हा राग आणि द्वेषाने भरून जातो. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं होतं आणि पुन्हा तीच कठोरता परत येते. मग तो तिथून निघून जातो. तो जसा बाहेर येतो तर समोर रघुवीरजी बसलेले असतात. आजोबांना पाहून त्याला अजूनच राग येतो. तो पुढे निघू लागतो. तेवढ्यात रघुवीरजी म्हणाले, "सम्राट, कुठे चाललायस? तुला माहित आहे ना, आज कनिका येणार आहे." सम्राट मागे न वळताच म्हणाला, "दुपार होईपर्यंत परत येईन." इतकं बोलून तो तिथून निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर रघुवीरजी स्वतःशीच म्हणाले, "राग तर याच्या नाकावर कायमच असतो. पण एक गोष्ट आहे, माझ्या एका शब्दावर याने रागात का होईना पण सुहाणीशी लग्न केलं, जिला तो ओळखतही नव्हता. आजच्या काळात अशी फार कमी मुलं असतात, जे आई वडिलांच्या शब्दांचा एवढा मान ठेवतात." त्याच वेळी सुहानी उठून बाहेर येत होती. आजोबांचं बोलणं ऐकताच तिची पावलं दारातच थांबली. ती तिथेच उभी राहून रघुवीरजींचं बोलणं ऐकत होती. मग ती परत खोलीत आली. तिच्या मनात आजोबांचे शब्द सतत फिरत होते. लग्नापासून आतापर्यंतचा सगळा प्रवास तिच्या डोळ्यासमोरून गेला. रागात का होईना, पण सम्राटने तिची पूर्ण काळजी घेतली होती. तिला काल रात्रीचंही आठवलं. तिने त्याला किती त्रास दिला, त्याची झोप बिघडवली, तरीही तो तिच्या सोबत राहिला. मग तिने आपले विचार झटकले आणि तोंड वाकडं करत स्वतःशीच म्हणाली, "मी त्या सडूबद्दल इतका विचार का करते?" पण लगेच तिच्या मनात दुसरा विचार आला. त्याने काल रात्री माझी इतकी मदत केली, एक थँक्यू तर बोललंच पाहिजे. हे म्हणत ती स्टडी रूमकडे निघाली. तिला माहीतच नव्हतं की सम्राट ऑफिसला निघून गेला आहे. ती हळूच दार उघडते आणि हलकसं आत डोकावते, पण आत कोणीच नसतं. ती आत जात म्हणाली, "अरे, हा कुठे गेला?" तिने पाहिलं तर टेबलावर सगळ्या फाईल्स अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. सोफ्यावर ब्लँकेट तसंच होतं. सम्राटचे कपडेही इकडे तिकडे विखुरलेले होते. एकही वस्तू जागेवर नव्हती. सुहाणी म्हणाली, "हे काय? याने तर स्टडी रूमचा पूर्ण कचरा करून ठेवला आहे." बडबड करत तिने संपूर्ण स्टडी रूम आवरून टाकली. त्यानंतर ती आंघोळीला निघून गेली. इकडे सम्राट रागाने ऑफिसमध्ये पोहोचला होता. हा राग त्याला स्वतःवरच येत होता, कारण आज सुहाणीला पाहताच तो सगळं विसरला होता आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो हसला होता. जो फक्त अनुजासाठी हसायचा, आज तो सुहानीमुळे हसला होता आणि याच विचाराने त्याचं डोकं तापलं होतं. इकडे सुहानी अंघोळ करून बाहेर आली. तयार होऊन ती आराधनाजींकडे गेली. आराधनाजी आपल्या मुलीच्या म्हणजेच कणिकाच्या आवडीचे पदार्थ बनवण्यात गुंतल्या होत्या. सुहानी मागून येत म्हणाली, "गुड मॉर्निंग आई." तिने मागूनच आराधनाजींना मिठी मारली. आराधनाजीही प्रेमाने म्हणाल्या, "आलीस? चल ये, नाश्ता करून घे." सुहानी म्हणाली, "तुम्ही नाश्ता केला?" आराधनाजी म्हणाल्या, "नाही, मी नंतर करेन." सुहाणी त्यांना खांद्याने अलगद धरून खुर्चीवर बसवत म्हणाली, "नाही, नंतर नाही, आत्ताच. आपण दोघी मिळून नाश्ता करूया." असं म्हणत ती दोघींसाठी नाश्ता वाढू लागली. सोफ्यावर बसलेले रघुवीरजी हे सगळं पाहत होते. सुहानीकडे पाहत ते मनात म्हणाले, "जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. खरंच विराट या मुलीच्या लायकीचाच नव्हता." इकडे सुहाणी आणि आराधनाजी दोघी मिळून नाश्ता करू लागल्या. त्यानंतर सगळेजण कनिकाच्या स्वागताच्या तयारीला लागले. वेळ पुढे सरकत गेला. दुपार झाली आणि आता कनिका कोणत्याही क्षणी तिथे पोहोचणार होती. आपल्या दिलेल्या शब्दाप्रमाणे सम्राटही घरी परतला. सगळेजण हॉलमध्ये बसले होते. सम्राट आत आला आणि त्याची नजर सुहाणीवर गेली. ब्राऊन रंगाचा चुडीदार, मोकळे सोडलेले केस, भांगेत कुंकू, कपाळावर छोटीशी बिंदी, ओठांवर पिंक लिपस्टिक, गळ्यात मंगळसूत्र, लोण्यासारखे मऊ गाल. ती किती सुंदर दिसत होती हे सम्राट स्वतःही पाहत होता. तेवढ्यात रघुवीरजींची नजर सम्राटवर गेली. "आला सम्राट? ये बस. कणिका आता येईलच." त्यांचा आवाज ऐकून सुहाणीने एकदा वर पाहिलं. दोघांच्या नजरा भिडल्या, पण पुढच्या क्षणी दोघांनीही अनोळखी लोकांसारखं आपापल्या नजरा वळवल्या. तिथे बसण्याचं सम्राटचं अजिबात मन नव्हतं, पण कणिकासाठी तो बसला. तेवढ्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजला आणि कणिकाचा गोड आवाजही आला, "मी आले." सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. सम्राटच्या चेहऱ्यावरही, कारण ती त्याची सगळ्यात लाडकी होती. कणिका धावत आत आली आणि सरळ सम्राटला बिलगून म्हणाली, "आय मिस यू सो मच भाई." सम्राटही तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, "आली माझी तुफान." तेवढ्यात कणिकाची नजर मागे उभे असलेल्या सुहाणीवर गेली.
ती सुहाणीला प्रत्यक्षात कधी भेटली नव्हती, पण विराटने व्हिडिओ कॉलवर ओळख करून दिली होती. कणिका लगेच सुहानी जवळ गेली आणि तिचा हात धरत म्हणाली, ओ माय गॉड, वहिनी तुम्ही किती ब्युटिफुल आहात. फोनवर पाहिलं होतं तेव्हाही तुम्ही खूप स्वीट दिसत होतात, पण आज तर खरंच खूप सुंदर दिसताय. तिचं बोलणं ऐकून सुहानी हसली. सम्राटही एका क्षणासाठी तिच्या त्या हसण्यात हरवून गेला. कणिकाने सुहानीला चिडवत म्हटलं, विराट भैयाच्या प्रेमाचा असर आहे ना हा. ती फक्त चेष्टेत बोलली होती, पण तिला काय माहित होतं की एका क्षणात सगळं बदलून गेलं आहे. तिचं बोलणं ऐकून सुहानीच्या चेहऱ्यावरची स्माईल लगेच नाहीशी झाली आणि चेहऱ्यावर वेदना उमटल्या. डोळ्यात पाणी तरळलं, जे सम्राटनेही पाहिलं. कणिकाही शांत झाली. सुहाणीला सगळ्यांसमोर कमजोर पडायचं नव्हतं, म्हणून ती काही न बोलता काही काम असल्याचा बहाणा करत किचनमध्ये निघून गेली. कणिका अपराधी भावनेने म्हणाली, काय झालं, मी काही चुकीचं बोलले का? सम्राटही काही न बोलता सरळ तिथून छतावरच्या आपल्या खोलीत निघून गेला. मग आराधनाजी कणिकाचा हात धरत म्हणाल्या, चल तू माझ्यासोबत ये, असं म्हणत त्या तिला घेऊन गेल्या. सम्राट आतून पूर्ण बेचैन झाला होता. सुहाणीच्या चेहऱ्यावर उमटलेलं दुःख पाहून त्यालाही वेदना झाल्या. हाच विचार त्याला अस्वस्थ करत होता. त्याच्या डोळ्यासमोर कधी सुहाणीचा हसरा चेहरा तर कधी दुःखी चेहरा फिरत होता. सतत पंचिंग बॅगवर मुक्क्यांचा वर्षाव करत म्हणत होता, हे माझ्यासोबत काय होतंय? मी त्या मुलीबद्दल इतका विचार कसा करू शकतो? ती मुलगी माझ्या डोक्यात माझ्या विचारात फिरूच शकत नाही आणि मी तिला फिरूही देणार नाही. तो प्रचंड रागात हे सगळं बोलत होता. सुहाणी आपल्या खोलीत गेली होती. आज विराटचं नाव ऐकून तिच्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या होत्या. पण तिला विराटसाठी रडायचं नव्हतं, म्हणून स्वतःचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तिने मॅगझिन उचललं आणि वाचू लागली. तिकडे आराधनाजींनी कणिकाला सगळी गोष्ट सांगितली. कसा विराट लग्नाच्या दिवशी सुहाणीला सोडून पळून गेला, कसं रघुवीरजींनी घराच्या मान सन्मानासाठी सम्राटला सुहाणीशी लग्न करायला भाग पाडलं, सुहाणीची अवस्था, सम्राटचा राग, विराटला मालमत्तेतून बेदखल करणं, सगळं काही त्यांनी तिला सांगितलं. कणिका सगळं ऐकत होती. तिला विश्वासच बसत नव्हता की विराट असं काही करू शकतो. पण पुढच्या क्षणी तिच्या मनात अनुजाचा विचार आला. ती मनात म्हणाली, सम्राट भैया तर अनुजावर प्रेम करत होते, मग अनुजाचं काय झालं? हे सगळं काय घडलं? हे विचार करत ती सम्राटकडे गेली. सम्राट अजूनही पंचिंग बॅगवर राग काढत होता. कणिका त्याच्या जवळ येत म्हणाली, तुम्ही असं कसं करू शकता भैया? अनुजाबद्दल एकदाही विचार केला नाहीत का? मान्य आहे सुहाणी वहिनीसोबत खूप चुकीचं झालंय, पण तुम्हीही अनुजासोबत तेच केलं. का केलं तसं? तुम्ही या लग्नाला नकार देऊ शकत होतात. आता ना तुम्ही खुश आहात, ना सुहाणी वहिनी, ना अनुजा. तिच्या शब्दांनी सम्राटचा राग अजूनच भडकला. रागाने त्याचे डोळे लाल झाले. तो कणिकावर गरजला, त्या धोकेबाजचं नाव माझ्यासमोर घेऊ नकोस. त्याचा राग पाहून कणिका घाबरली. सम्राट पुढे म्हणाला, काय काय नाही केलं मी त्या अनुजासाठी. मी माझं सगळं काही सोडायला तयार होतो, इथपर्यंत की त्या मुलीला, तो सुहाणीबद्दल बोलत होता, हिला जबरदस्ती माझी पत्नी बनवलं गेलं. ही संपत्ती, ही मालमत्ता, सगळं काही फक्त आणि फक्त अनुजासाठी होतं. आणि तिने काय केलं? मला सोडून गेली. ती फक्त माझ्यासोबत टाइमपास करत होती. तिरस्कार आहे मला तिच्या नावाचा, तिच्या प्रेमाचा. हे म्हणत तो तिथून आपल्या खोलीकडे निघून गेला. कणिका हैराण परेशान तिथेच उभी होती. सम्राटचे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते. त्या धोकेबाजचं नाव माझ्यासमोर घेऊ नकोस. ती फक्त माझ्यासोबत टाइमपास करत होती. मला तिच्या नावाचाही तिरस्कार आहे. कणिकाला तर प्रत्येक पावलावर धक्के बसत होते. मग तीही सम्राटच्या मागोमाग खाली आली. इकडे रागाने भरलेला सम्राट आपल्या खोलीकडे चालत जात होता. खोलीचं दार उघडून तो सरळ स्टडी रूम कडे गेला. सुहानी यावेळी वॉशरूम मध्ये होती. जसं त्याने स्टडी रूमचं दार उघडलं तसा तो थबकला. त्याला खूप आश्चर्य वाटलं, कारण सकाळी तो ऑफिसला गेला होता तेव्हा स्टडी रूम अस्ताव्यस्त होती आणि आता ती इतकी स्वच्छ, नीटनेटकी कशी? त्याला प्रश्न पडला. तेवढ्या सुहानी वॉशरूम मधून बाहेर आली. सम्राटने तिच्याकडे पाहिलं आणि संतापाने तिच्याजवळ येत म्हणाला, स्टडी रूम मध्ये तू गेली होतीस? सुहानी अगदी शांतपणे म्हणाली, हो, ते तुम्हाला. ती वाक्य पूर्ण करणार इतक्यात सम्राटने रागाने तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं आणि गुरगुरत म्हणाला,
हाऊ डेअर यू? कुणाच्या परवानगीने तू माझ्या स्टडी रूम मध्ये गेली होतीस? कुणाच्या परवानगीने माझ्या वस्तूंना हात लावलास? माझ्या खोलीचा सत्यानाश करून तुझं मन भरलं नाही का, म्हणून आता स्टडी रूम पर्यंत पोहोचलीस? शांत बसता येत नाही का तुला? का प्रत्येक ठिकाणी जबरदस्ती घुसतेस तू? आधी माझ्या आयुष्यात, मग माझ्या घरात, माझ्या ऑफिसमध्ये आणि आता इथे. तो संतापाने बोलतच होता. त्याची पकड सुहाणीच्या हातावर अजून घट्ट होत चालली होती. दाराबाहेर उभी असलेली कनिका हे सगळं ऐकत होती. तिच्या मनात विचार आला, हे सगळं तुझ्यामुळे झालंय अनुजा. तू माझ्या भावाला काय बनवलंस? का केलंस असं? मला याचं उत्तर हवं आहे. ती संतापाने तिथून अनुजाला भेटायला निघून गेली. आज सम्राट अजूनही सुहानीवर राग काढत होता. त्याने अजूनही तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता. खरं तर अनुजाच्या उल्लेखानेच त्याचा ताबा सुटला होता आणि तो सगळा राग तो आता सुहानीवर काढत होता. तो पुन्हा तिच्यावर गरजला, का येतेस तू प्रत्येक ठिकाणी? क्षणात सुहानीने झटकन आपला हात त्याच्या हातातून सोडवला आणि तितक्याच जोरात ओरडली, माझ्या मर्जीने नाही आली मी तुमच्या आयुष्यात. तिचा आवाज पुरेसा होता सम्राटला भानावर आणायला. तो क्षणात शांत झाला. त्याला जाणवलं की तो विनाकारण सुहानीवर राग काढत आहे. सुहानी थांबली नाही. ती पुढे म्हणाली, ऐकलंस ना, माझ्या मर्जीने नाही आले मी तुमच्या आयुष्यात. मला तर हेच माहित नव्हतं की विराटच्या जागी तुम्ही आहात. पण तुम्हाला तर सगळं माहित होतं ना, मग तुम्ही नकार दिला असता. ज्या सत्यासाठी तुम्ही या बंद खोलीत मला ओरडून ओरडून दोष देत आहात, तेच सत्य तुम्ही सगळ्यांसमोर मंडपात का नाही सांगितलं? तिच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही होत्या. ती पुढे म्हणाली, लग्न तर दूरची गोष्ट, मी तुमचा चेहराही पाहिला नसता. आणि काही नाही तर आपल्या भावासारखं तुम्हीही पळून जायचं होतं. सुहाणी रागाच्या भरात मनात येईल ते बोलत होती आणि सम्राट पहिल्यांदाच निशब्द उभा होता. तो शांतपणे तिच्या सगळ्या गोष्टी ऐकत होता. इथपर्यंत की बोलताना सुहाणीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रूही त्याने पाहिले आणि ते अश्रू एका क्षणात सम्राटला अस्वस्थ करून गेले. सुहाणीचा राग अजूनही कमी झाला नव्हता. ती म्हणाली, आणि राहिली गोष्ट तुमच्या स्टडी रूमची, तर ऐका, मला काही शॉक नाही तुमच्या रूममध्ये जाण्याचा किंवा तुमच्या वस्तूंना हात लावण्याचा. काल रात्री तुम्ही माझी इतकी मदत केली म्हणून थँक्स बोलायला आले होते, पण तुम्ही तिथे नव्हतात. मला स्टडी रूम अस्ताव्यस्त दिसला. मला वाटलं तुम्हाला घाण अजिबात आवडत नाही. कदाचित माझ्यामुळे तुम्ही रात्रभर झोपू शकले नाही आणि सकाळी तसेच ऑफिसला गेले. म्हणून मी रूम नीट केला. आणि जर तुमच्या नजरेत हा खूप मोठा गुन्हा असेल तर वेट 1 मिनिट, असं म्हणत ती सरळ स्टडी रूम मध्ये गेली. सोफ्यावर नीट ठेवलेलं ब्लँकेट तिने पुन्हा अस्ताव्यस्त केलं. टेबलावरच्या फाईल्स खाली फेकून दिल्या. सम्राटचे कपडेही पुन्हा विखुरले. ज्या ज्या गोष्टी तिने प्रेमाने नीट केल्या होत्या त्या सगळ्या पुन्हा आधीसारख्या केल्या, किंबहुना त्याहूनही वाईट. हे करताना तिच्या निष्पाप चेहऱ्यावर राग होता आणि डोळ्यात अश्रू होते, जे सतत गालावरून ओघळत होते. ती पुन्हा पुन्हा ते पुसत होती. सम्राट दाराला टेकून हात बांधून तिलाच पाहत उभा होता. फक्त 10 मिनिटात सुहाणीने स्टडी रूम पुन्हा आधीसारखा करून टाकला. मग ती बाहेर येत म्हणाली, आता ठीक आहे, नीट बघा, काही कमी तर राहिली नाही ना? असं म्हणत ती तिथून निघू लागली. पण मग थोडी थांबली आणि सम्राटकडे पाहत म्हणाली, मला नव्हतं माहीत की चेहऱ्यामागे विराट नाही तुम्ही आहात. जर मला थोडी जरी अंदाज असता की एका क्षणात माझी दुनिया बदलणार आहे तर. तिचा आवाज थरथरला. डोळे पुन्हा भरून आले. खूप वेदना होतात जेव्हा आजही काही जुनं आठवतं. ती वेदना तुम्ही कदाचित कधीच समजू शकणार नाही. हे ऐकून सम्राटलाही तिच्या वेदनेची जाणीव झाली. तो मनात म्हणाला, हे मी काय केलं? माझ्या दुःखात तिचं दुःख मला का दिसलं नाही? मी का नाही पाहिलं की ही सुद्धा त्याच वेदनेतून जात आहे? हिच्यासोबतही तर विश्वासघात झाला आहे आणि मी प्रत्येक गोष्टीसाठी हिलाच दोष देत होतो. दोषी तर कोणी दुसराच आहे. दोषी तर विराट आहे. स्वतःची चूक समजताच सम्राटचं मन बेचैन झालं. त्याला कळेना आता काय बोलावं. सुहानी वळत म्हणाली, तुम्हाला नाही समजणार कारण तुम्ही कधी कुणावर प्रेमच केलं नाही. तिच्या आवाजात इतकं दुःख होतं की सम्राटच्या मनाला ते चिरून गेलं. ती पुढे निघू लागली आणि अचानक सम्राटने तिचं मनगट पकडलं. दुसऱ्या बाजूला कणिका खूप वेगाने गाडी चालवत अनुजाच्या घराकडे निघाली. तिच्या मनात असंख्य प्रश्न वादळासारखे फिरत होते. प्रत्येक प्रश्नासोबत तिचा रागही वाढत चालला होता. काही क्षणातच तिची गाडी अनुजाच्या घरासमोर येऊन थांबली.
इकडे अनुजा बाहेर हॉलमध्येच बसली होती. तिची बहीण ऑफिसला गेली होती आणि पलकही घरी नव्हती. आज सकाळपासूनच अनुजाची तब्येत खूपच खराब होती. तिला वारंवार चक्कर येत होते आणि डोक्यात तीव्र वेदना होत होत्या. चेहरा पूर्ण फिकट पडला होता, तरी सुद्धा ती घरची कामं आवरत होती. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि अनुजाची नजर समोर गेली. समोर पलक उभी होती. ती रागाने अनुजाकडे पाहत म्हणाली, "तुला चैन पडत नाही ना? तब्येत खराब आहे तर आराम नाही करू शकत?" असं म्हणत तिने पिशवी सोफ्यावर ठेवली. अनुजा म्हणाली, "अरे पलक, तू आज इतक्या लवकर आलीस? काम नव्हतं का? आणि हे तुझ्या हातात काय आहे?" पलक म्हणाली, "तुझ्यासाठी ज्यूस आणलंय आणि तुला कुठलेही नखरे न करता हे ज्यूस प्यायचं आहे." हे ऐकून अनुजा हसली. तिला हसताना पाहून पलकच्या ओठांवरही हसू आलं. दरवाजा अजून उघडाच होता. त्याच वेळी संतापाने कणिका आत आली. अनुजाला हसताना पाहून तिचा संताप अजूनच वाढला. अजून अनुजा आणि पलकने तिला पाहिलं नव्हतं. रागाने भरलेल्या कणिकाने टाळ्या वाजवत म्हटलं, "वेल डन अनुजा, वेल डन. तू इतकी घाणेरडी निघशील असं मी कधीच विचार केला नव्हता. माझ्या भावासोबत असं का केलंस तू?" असं म्हणत ती अनुजा जवळ गेली आणि तिच्या गालावर जोरात चापट मारली. अनुजाच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण ती काहीच बोलली नाही. अपराध्यासारखी मान खाली घालून उभी राहिली. कनिका पुढे म्हणाली, "लाज नाही वाटली तुला? एकदाही माझ्या भावाचा विचार नाही आला? त्याच्यासोबत असं करताना तुझं मन नाही कापलं? अजूनही मला विश्वास बसत नाही की माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करून तू इतकी निवांत जगत आहेस. निवांत काय, तू तर खुश आहेस. तुला काहीच फरक पडला नाही. तू माझ्या त्या भावाचं आयुष्य खराब केलंस, ज्याने तुला स्वतःचं सर्वस्व मानलं होतं. त्याचं संपूर्ण आयुष्य तुझ्यापासून सुरू होऊन तुझ्यावरच संपत होतं. एवढा मोठा विश्वासघात का केलास तू?" कणिका ओरडत होती, पण अनुजा अजूनही गप्प होती. तिच्या डोळ्यातलं पाणी गालावरून ओघळत होतं. कणिकाने तिचा चेहरा वर करत म्हटलं, "माझ्याकडे बघ अनुजा, उत्तर दे माझ्या प्रश्नांचं. का केलंस असं? काय मिळालं तुला? तुला माहित आहे का तू माझ्या भावाला काय बनवलंयस? तो आधीपासूनच स्वतःच्या भावना कुणाशी शेअर करत नव्हता आणि आता आता तर तू त्याला पूर्णपणे संपवलंस, दगड बनवलंयस." प्रेम या शब्दाची सुद्धा त्याला चीड येते. कनिका जेवढी बोलत होती तेवढंच प्रत्येक शब्द अनुजाच्या हृदयात खुपत होतं. कनिका पुढे म्हणाली, "आता त्याच्या मनात इतका तिरस्कार भरलाय की तुझ्या केलेल्या पापाची शिक्षा ती मुलगी भोगत आहे, जी समाजाच्या नजरेत त्याची पत्नी आहे. पण भैया तिला पत्नी मानतच नाहीत. तुझ्यावरचा राग तो त्या निरागस मुलीवर काढतोय. याची तुला कल्पना तरी आहे का?" हे ऐकून अनुजा हादरली. कनिका पुन्हा संतापाने ओरडली, "तुझ्यासारख्या मुलीने तर मरून जायला पाहिजे." पलक इतका वेळ सगळं ऐकत होती. शेवटी तिला राहवलं नाही आणि ती रागाने म्हणाली, "बरोबर म्हणालीस तू, मरूनच जायला पाहिजे हिला. खूप मोठी धोकेबाज आहे ही. कायम इतरांचाच विचार करत आली आहे. खरंच मरून जायला पाहिजे." पलकचं ते बोलणं ऐकून अनुजा पटकन म्हणाली, "गप्प बस पलक." इकडे सम्राटने अचानक सुहाणीचं मनगट पकडलं. सुहाणीला याची अजिबात अपेक्षा नव्हती. तिचं हृदय अक्षरशः धडधडू लागलं. "आय एम सॉरी," तो हळूच म्हणाला. सम्राटचे शब्द सुहाणीच्या कानावर पडताच ती पूर्णपणे स्तब्ध झाली. एक तर सम्राट आणि वरून तो सॉरीही म्हणतोय. ही गोष्ट तर तिच्या कल्पनेच्याही पलीकडची होती. ती आश्चर्याने मागे वळून त्याच्याकडे पाहू लागली. जणू तिने काही चुकीचं तर ऐकलं नाही ना, याची खात्री करत होती. सम्राट तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिची अवस्था ओळखतो आणि पुन्हा म्हणतो, "सॉरी." पुढच्या क्षणी सुहानीने आपला हात त्याच्या हातातून सोडवत रागाने म्हटलं, "नकोय मला तुमची सॉरी. स्वतः जवळच ठेवा ती. मोठे आले सॉरी बोलणारे. तुम्हाला तर मी बघतेच. पुन्हा कधी माझ्याकडे पेपर्स घेऊन आलात ना, इथे साईन कर, तिथे साईन कर, मग दाखवते तुम्हाला." असं म्हणत ती पाय आपटत तिथून बाहेर निघून गेली. तिचा तो गोंडस राग आणि त्यावर ती गोड धमकी ऐकून सम्राटही नकळत हसल्याशिवाय राहू शकला नाही. तिकडे अनुजा पलकला म्हणत होती, "पलक, आता गप्प बस." पलकच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही होत्या. ती म्हणाली, "नाही, आज मी गप्प बसणार नाही. तुझ्यासारखं मोठं मन नाही माझं, की स्वतःची चूक नसताना सगळ्यांचं ऐकत राहीन. प्रत्येक जण तुलाच चुकीचं समजतोय आणि मी ते सहन करणार नाही." अनुजा रडत म्हणाली, "नको पलक, तुला माझी शपथ आहे." दोघींचा संवाद ऐकत असलेली कणिका संतापाने मध्येच ओरडली,
बस करा तुम्ही दोघी तुमचं हे नाटक. ते ऐकून पलकने कणिकाचा हात पकडत कठोर स्वरात म्हटलं, नाटक म्हणजे काय असतं ते आज मी तुला दाखवते. असं म्हणत ती तिला आतल्या खोलीत घेऊन गेली. एका बाजूला सम्राटला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली होती. त्याने पहिल्यांदाच मनापासून सुहाणीच्या वेदना अनुभवल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला कणिकासमोर आता पूर्ण सत्य उघड होणार होतं. हे सत्य किती जणांचं आयुष्य बदलून टाकेल कोण जाणे. आता पुढे काय होणार? सम्राटला कधी ते सगळं कळेल का? हे तुम्हाला पुढे समजेलच. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.